टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाचे पडसाद आता जालन्यात सुद्धा उमटले। भर पावसाची पर्वा न करता शेकडो विद्यार्थी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र येत आक्रमक आंदोलन केलं। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। या आंदोलनाला नेताजी सुभाषचंद्र बोस सेनेनं जाहीर पाठिंबा दिला। मागण्या मान्य न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला। आंदोलनादरम्यान आत्मदहनाचा इशारा सुद्धा व्यक्त करण्यात आल्यानं प्रशासन सतर्क झालंय। दिल्लीतील जंतर मंतर येथील विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ जालन्यात विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली। मुसळधार पावसातही विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू ठेवत सरकार विरोधात घोषणाबाजी केली आणि आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधलं। हातात विविध फलक आणि बॅनर घेऊन विद्यार्थ्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली। भर पावसातही मोठ्या संख्येनं विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाल्यानं जिल्हाधिकारी कार्यालय परिसर काही काळ घोषणांनी दणाणून गेला होता। या आंदोलनाला नेताजी सुभाषचंद्र बोस सेनेनं जाहीर पाठिंबा दिला। संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रतन लांडगे यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्या योग्य असल्याचं सांगत सरकारनं तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे। मागण्या मान्य न झाल्यास महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा रतन लांडगे यांनी दिला। तसंच आंदोलनादरम्यान आत्मदहनाचा इशारा देखील व्यक्त करण्यात आला। या पार्श्वभूमीवर प्रशासनानं परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवलं असून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात खबरदारीचे उपाय देखील करण्यात आले। भर पावसात विद्यार्थ्यांनी केलेल्या या आंदोलनामुळे दिल्लीतील आंदोलनाचे पडसाद आता राज्यभर उमटू लागल्याचं चित्र दिसतंय। सरकार या मागण्यांवर आता काय भूमिका घेतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। त्यांचं जे काय आंदोलन चालू आहे आपला पाठिंबा आहे काय? हो सर, जय हिंद। मी नेताजी सुभाषचंद्र बोस सर्व समाज सामाजिक संघटनेचा संस्थापक अध्यक्ष रतन लांडगे आज जालन्यामध्ये आपल्या जिल्हा अधिकाऱ्यावर आज धडक मोर्चा आलेला आहे विद्यार्थ्यांचा। त्यांची मागणी अशी आहे की आपले जे शिक्षण मंत्री आहे त्यांचा राजीनामा तात्काळ देण्यात यावा व जंतर मंतर म्हणजे दिल्लीमध्ये जे अन्याय आता ज्या आपल्या मुलांसोबत झालेला आहे 10वी 12वी 11वी अशा लोकांसोबत झालेला आहे, त्यांनी मुलीसुद्धा बघितल्या नाही, मुलींनासुद्धा बेरेमीने मारलेलं आहे। तिथं आमच्या मुली, आमच्या आई, आमच्या बहिणी आहेत त्या आज अशा भारत देश स्वतंत्रच्या देशामध्ये जर असं होत असेल तर मग आम्हाला नेपाळसारखं आम्हाला काम भारतामध्ये करणं लागन, आम्हाला जागृत होणं लागन। नेपाळमध्ये जसं सबक शिकवला तसं भारतामध्ये बी आपल्याला ह्या कठोर शासनाला आपल्याला सबक शिकवून लागन, कारण की खूप प्रमाणाने वाढलेली आहे। जो बी नेता आला, जो बी कार्यकर्ता आला त्याला झोडल्याशिवाय त्यांनी जसं सोडलं नाही। दिल्लीमध्ये जंतर मंतरमध्ये आज जालन्यामध्ये जे मुलं आज इथं ओरडतात कलेक्टर ऑफिसमध्ये, कलेक्टर काय खाली याचं नाव घेत नाही आणि कलेक्टर खाली येऊ शकत बी नाही। आपल्याला वरील जाऊन निवेदन त्यांना देणं लागेल आणि हे त्यांना कार्य सोपवणं लागेल, कारण की आपल्या जालन्याची जी पोलीस शासन आणि कलेक्टर आहे ते शांतरितीत आहे, आपल्याला ते सपोर्ट करतात। त्यांना आपण चांगल्या भाषामध्ये सांगावा, कारण की ही दिल्लीचा जंतर मंतर नाही, दिल्लीची जी पोलिसांची दिल्लीचं शासन आहे ते सगळ्यामध्ये वेडं आहे। म्हणजे त्या शासनाला आपल्याला चांगलं मोठ्याने सबक शिकवून लागन आणि नेपाळसारखं आपल्याला हातावर उचलणं लागन। मी जनतेला ह्या तरुण मुलांना आवाहन करतो आणि जे आपले शिक्षण मंत्री आहेत त्यांनी तात्काळ हे राजीनामा देण्यात यावे अशी आमची मागणी आहे। महाराष्ट्रभर आमचे कार्यकर्ता आहे, आम्ही जागोजागी त्याच्यामुळे आंदोलन करू। यांनी ताबडतोब आंदोलन करावा, नाहीतर आम्ही इथं आता आत्मदहनाचा इशारा देऊ आम्ही शिक्षणाच्या मुलांसाठी जालन्यातले। जय रतन लांडगे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड, जालना। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।